नमस्कार, छायाच रेसिपीजमध्ये आज आपण कच्चा बटाटा आणि गव्हाचं पीठ यापासून खूपच टेस्टी नाश्ता बनवतोय। तर यासाठी ते मी 2 मध्यम आकाराचे कच्चे बटाटे घेतले, सोलून घेतले। यानंतर हे दोन्ही बटाटे किसून घ्यायचे आहेत। आता यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे। यानंतर अर्धा कप रवा घालायचा आहे। जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। तर इथे 2 कप पाणी घालायचं आहे। 1 कप घातला, आणखी 1 कप इथे मी पाणी घालते। तर आतापर्यंत यामध्ये मी 2 कच्चे बटाटे किसून घेतले, 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप रवा आणि 2 कप पाणी घातलंय। हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे। गव्हाच्या पिठातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि स्मूथ असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 चमचा जिरं घालते। यानंतर 1 चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत। चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही इथे हिरवी मिरची बारीक चिरून घातली तरी चालेल। यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। इथे आता मी कढीपत्ता घालते। 4 ते 5 कढीपत्त्याची पानं अगदी बारीक चिरून घेतलेत मी। 1 चमचा इथे सफेद तीळ घालायचे आहेत। सफेद तीळ घातल्यामुळे खूप छान असा क्रंचीनेस येतो रेसिपीमध्ये। चवीप्रमाणे मीठ घालायचे। इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं। यानंतर 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे। इथे आपण दही घातलेलं नाही आहे, त्यामुळे आंबटपणासाठी इथे मी लिंबाचा रस घातला। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। हे अजूनही घट्ट आहे, तर इथे मी आणखी यामध्ये पाणी घालते। आणखी 1 कप पाणी इथे मी घातलं। आतापर्यंत यामध्ये मी 3 कप पाणी घातलंय। घरच्या साहित्यामध्ये होणारी आणि अगदी झटपट होणारी मस्त अशी नाश्त्याची रेसिपी आहे। आता हे आपण झाकून ठेवूया। यामध्ये आपण रवा घातलाय, तो छान फुलेल तोपर्यंत आपण चटणी तयार करूया। तर मस्त अशी आपण खोबऱ्याची चटणी बनवूया डोस्याबरोबर खाण्यासाठी। तर इथे मी आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये 2 मोठे चमचे ओलं खोबरं घातलं आहे। यानंतर 1 चमचा भाजलेली चण्याची डाळ घातली आहे। थोडंसं आलं घालायचं आहे। यानंतर हिरवी मिरची घातली आहे। इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। यानंतर कोथिंबीर घातली आहे। आता यामध्ये दही घालते मी। 1 चमचा दही घातलं। दह्याऐवजी लिंबाचा रस घातला तरी चालेल किंवा थोडीशी चिंच घालू शकता आणि पाणी घालून ही चटणी वाटून घेतली। चटणी आता बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया। तर इथे मी तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलंय। पाव चमचा यामध्ये मोहरी घातली। यानंतर थोडासा कढीपत्ता घालायचा। इथे आता मी 1 लाल मिरची तुकडे करून घातले। फोडणी तयार आहे, ही चटणीवरती घालूया। तर ही झटपट आपली खोबऱ्याची चटणी तयार आहे। आता आपण पीठ जे झाकून ठेवलं होतं ते पाहूया। तर चटणी बनवेपर्यंत हे आपलं पीठ छान असं फुललं आहे आणि याच्यातला जो रवा आहे तो अगदी सॉफ्ट झाला आहे, फुलला आहे। तर याचे आपण डोसे बनवणार आहोत। डोसा बनवताना आपल्याला प्रत्येक डोसा बनवायच्या आधी हे पीठ असं तळापासून ढवळून घ्यायचं आहे आणि तव्यावरती घालताना थोडंसं वरून असं घालायचं आहे, म्हणजे डोस्याला जाळी खूप छान येते। तर इथे मी डोसा तवा मस्त असा गरम करून घेतला। मी सुरुवातीला तेल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे। सुरुवातीला कडेने आणि मग सेंटरला असं पीठ याच्यावरती पसरवून घ्यायचं आहे। यामध्ये आपण रवा घातला आहे, त्यामुळे डोसा छान कुरकुरीत होतो। तर मीडियम फ्लेमवरती हा डोसा मी सगळीकडून भाजून घेतला आहे। वरची बाजू पूर्ण ड्राय झाल्यानंतर आपल्याला याला तेल, तूप किंवा बटर लावून घ्यायचं। इथे मी तेल लावते।
तेल लावल्यानंतर असा डोसा तवा सगळीकडून फिरवून मी भाजून घेते डोसा, म्हणजे सगळीकडून एकसारखा असा रंग येईल डोस्याला आणि छान कुरकुरीतसुद्धा होईल सगळीकडून. तर हा डोसा असा छान भाजून झाला आहे. इथे मी उलटून घेतला आहे. रंगसुद्धा खूप मस्त आला आहे. तर डोस्याला आपण आता काढून घेऊया. यामध्ये आपण बटाटा घातला आहे, त्यामुळे या डोस्याला खूपच मस्त चव येते. नाश्त्याला तुम्ही अशा प्रकारचा डोसा बनवू शकता. आता हाच डोसा कुरकुरीत बनवण्यासाठी यामध्ये मी तांदळाचं पीठ घालते. 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. आधी आपण जो डोसा बनवला तो थोडासा सॉफ्ट होतो, कारण त्यामध्ये बटाटा होता. आता हाच डोसा तुम्हाला जर क्रिस्पी करायचा असेल तर त्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे हे पीठ. तांदळाचं पीठ घातल्यानंतर हे पीठ थोडंसं घट्ट झालं होतं, तर यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि पातळ करून घेतलं. तवा आता गरम करून घेतला आहे. यावरती हे पीठ असं पसरवून घ्यायचं आहे. आता वरच्या बाजूने ड्राय होईपर्यंत डोसा आपण मीडियम फ्लेमवरतीच भाजून घेऊया. वरून ड्राय झाल्यानंतर इथे मी तेल लावते आणि आता सगळीकडून डोसा एकसारखा भाजून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता मस्त असा ब्राऊन रंग आला डोस्याला. काढून घेऊया. तर हा कुरकुरीत डोसा तयार आहे. तर आजचा हा बटाटा आणि गव्हाच्या पिठापासूनचा डोसा तुम्ही नक्की करून पहा. बटाट्यामुळे या डोस्याला खूपच मस्त अशी वेगळी चव येते. आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.